हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवत आहे ब्लॅक फॉरेस्ट केक। ओके, तर त्याच्यासाठी मी हा चॉकलेटचा स्पॉन्ज घेतलेला आहे। तर 3 लेअरमध्ये आपण कट करून घेतो। नेहमीच ज्यावेळेस आपण हाफ केजी केक बनवतो तर नेहमी 3 लेअरमध्ये कट करायचा आणि व्हिप क्रीम घ्यायची। व्हिप करून मी इटालियाचा बिटर यूज करते। ओके, तर खूप छान आणि पटकन 5 मिनिटांमध्ये क्रीम बीट होते त्याने। तर लेस क्रीममध्येच केक असतो आपला नेहमी। ओके, तर इथे थोडासा कमी पडत होता, 1 kg होता हा केक। ठीक आहे, तर थोडासा जॉईंट दिलेला आहे। तर कधी आपल्याला अर्जंट ऑर्डर द्यायची असते आणि आपल्याकडे बेस कमी पडतो किंवा स्पॉन्ज कमी पडतो, त्यावेळेस असा जुगाड आपण करू शकतो। फक्त केक सेट झाला पाहिजे, त्याच्यामध्ये नंतर आपण ओळखू पण शकत नाही की ह्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी जॉईंट केले ते। ओके, तर सेकंड लेअरला पण सेम प्रोसेस। लेस क्रीममध्येच आपला केक असतो। इथे तुम्ही ब्लॅक फॉरेस्टमध्ये चेरीचा क्रश वापरू शकता किंवा थोडंसं लाईटली स्ट्रॉबेरी क्रश यूज करू शकता त्याचा फ्लेवर येण्यासाठी। आणि हा वरती आपला थर्ड लेअर 1 kgचाच आहे। ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल किंवा दुसरा व्हिडिओ कोणता पाहत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा। जास्तीत जास्त शेअरिंग झालं पाहिजे, सबस्क्रायबर आपले लवकरात लवकर वाढले पाहिजेत। ठीक आहे, क्रम कोट करायचं। जर तुमच्याकडे वेळ असेल, केक कस्टमरला द्यायचं असेल, तुमच्याकडे थोडंसं वेळ असेल किंवा अर्धा तास, 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये क्रम कोट करून झाल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर मग फायनल आयसिंग करायची। इथं मी फायनल आयसिंग डायरेक्ट करत आहे। अगोदर क्रम कोट करून घ्यायचं आणि नंतर फायनल आयसिंग करायची। ठीक आहे, प्रॉपर फिनिशिंग जर तुम्हाला द्यायची असेल केकला तर ह्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, कुठे कसं आपण काय करायचं ते। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला जर काही गोष्टी असतात ते सांगून समजत नाही तर बघून समजतात। ठीक आहे, ब्लॅक फॉरेस्टमध्ये पण खूप सारे डिझाईन आहेत। जसे ऑर्डर येतील तसे मी नक्की शेअर करत राहीन तुमच्यासोबत। त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। मोस्टली ब्लॅक फॉरेस्ट हा केकची डिझाईन सर्वांनाच माहीत असते, पण तो बनवायचा कसा ते आपल्याला माहीत नसतं, तर ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजणार आहे। आणि इथं मी घेतलेला आहे गनाश थोडंसं नेहमी लाईटली गरम घ्यायचं, थोडंसं गरम पाहिजे। आणि म्हणजे कसं गरम असल्याच्या नंतर ते हे जे ड्रिपिंग असतं ना ते इझिली होऊन जातं आणि त्याची शाईन पण खूप छान येते त्याला। त्याच्यामुळे थोडंसं लाईटली गरम करून घ्यायचं, कारण थिक असतं ते, कधी कधी पातळ होतं तर कधी थिक असतं, तर त्याच्यासाठी आपल्याला लाईटली गरम करून घ्यायचं। गनाश कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन नक्की चेक करा, आपल्या चॅनलला विजिट करा, सर्व व्हिडिओ पहा आणि प्रयत्न करा बनवण्याचा। तर इथं मी M1 नोझल घेतलेला आहे, त्याने हे रोजेस बनवलेले आहेत। ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट याच्यावरती नेहमी हीच डिझाईन असते। इथं मी घेतलेला आहे डार्क कंपाऊंड। जर वरती जे आपले चॉकलेट क्रम्स करून टाकलेले असतात ना, तर ते आपण कसे करायचे ते आता पाहणार आहे। इथं मी घेतलेला आहे मोर्डेचा डार्क कंपाऊंड। ठीक आहे, तर अशा प्रकारे कट मारून घ्यायचे, एकदम खूप छान कट होतात त्याचे। जेवढे पातळ कट करता येतील तेवढे करायचे आणि मध्ये सेंटरमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे ते। तर अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय, सी यू।